श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज तुम्हाला मी सांगणार आहे की महिलांनी आपल्या घरात कोणते नियम पाळावे अथवा कोणते उपाय करावे. महिलांनी आपल्या घरात आवर्जून या गोष्टी करायलाच हव्यात. पहिली म्हणजे विवाहित महिलांनी पूजा करताना आपल्या कपाळी कधीही चंदनाचा टिका लावू नये. चंदनाचा टिका हा पुरुषांनी लावावा, महिलांनी हळदी कुंकू लावावा. दुसरं, महिलांनी केस धुतले असतील तर ते केस पूर्ण कोरडे करावेत, त्यानंतर पूजा करावी. केसांचं पाणी गळत असताना पूजा करू नये, आपल्याला दोष लागतात. महिलांनी नेहमी किचनमधील तवा हा शिदा ठेवावा, उलटा ठेवू नये. तसेच तवा कुणाला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. किचनमधील पोळपाट हे कधीही स्वच्छ असावे. तसेच पोळपाट जे आहे ते शिदे ठेवावे, ते देखील उलटे ठेवू नये किंवा पिठाच्या डब्यावर कधीही पोळपाट ठेवू नये. पोळपाट आपल्याला खरेदी करायचे असतील तर बुधवारी आणि शनिवारी हे शुभ दिवस मानले जातात. आपल्या घरातील पोळपाट हे कधीही कुणाला देऊ नये. कुणी मागायला आले तरी देखील देऊ नये, थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नये. कारण पोळपाट हे आपल्या घरात लक्ष्मी स्वरूप असते आणि आपल्या घरातील लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो. म्हणून आपलं पोळपाट कधीही नातेवाईक असोत किंवा शेजारी असोत त्यांना देऊ नये. महिलांनी नेहमी आपल्या घरात स्वच्छता ठेवावी. तसेच किचनमध्ये नकारात्मकता जे असते ती आपल्या भांडे धुवायचं जे बेसिंग असतं त्याच्यात असते. त्यामुळे आपल्या घरातील बेसिंग याच्यात निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मकता साचलेली असते. आपण प्रयत्न करायचा आहे की दररोज झोपायच्या आधी, दिवसभरात वेगळी गोष्ट असते पण झोपायच्या आधी सिंक स्वच्छ करूनच झोपावे, उष्टे खरकटे ठेवू नये. महिलांनी दर गुरुवारी आपल्या घरातील तुळशीला कच्चे दूध वाहावे. यामुळे लक्ष्मी मातेची कमतरता भासत नाही, पैशाची चणचण भासत नाही. आपल्या घरातील तांदूळ कधी संपू देऊ नका. तांदूळांना पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. घरात तांदूळ असणे म्हणजेच सुख समृद्धी राहते. घरातील लवंगांच्या डबीत लवंगा देखील कधीच संपू देऊ नका. घरात लवंगा असणे म्हणजे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. श्री स्वामी समर्थ.